सर्वांना हरिओम. आपण आज मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 183चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 183 असा आहे: जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभुदक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे तयाचेन योगे समाधान बाणे. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभुदक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे तयाचेन योगे समाधान बाणे. या श्लोकातील काही शब्दांचा अर्थ पाहूया आपण. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे विवेकी. विवेकीचा अर्थ आहे सारासार विचार करणारा. सारासार विचार करणारा. विरागीचा अर्थ आहे वैराग्य संपन्न. विरागी म्हणजे वैराग्य संपन्न. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे मनस्वी. मनस्वी म्हणजे मन स्वाधीन ठेवणारा, मनाला ताब्यात ठेवणारा, असा मनस्वीचा अर्थ आहे. क्षमावंत म्हणजे क्षमाशील. क्षमावंताचा अर्थ आहे क्षमाशील. योगी, पुढे शब्द आहे योगी. त्याचा अर्थ आहे अखंड ध्यानमग्न, यमनियमांचे पालन करणारा. अखंड ध्यानमग्न, यमनियमांचे पालन करणारा. तिसरा चरण शब्द आलेला आहे प्रभू. प्रभू म्हणजे समर्थ. देवाच्या साठी आपण विशेषण वापरतो. प्रभू रामचंद्र, प्रभू कृष्णचंद्र. प्रभू म्हणजे समर्थ. दक्षचा अर्थ आहे सतर्क, तत्पर. व्युत्पन्न. व्युत्पन्न म्हणजे शास्त्राभ्यास केलेला. शास्त्राभ्यास केलेला. चातुर्य म्हणजे चतुर, व्यवहार ज्ञानी. ज्याच्याजवळ जो चतुर आहे त्याला म्हणतात चातुर्य. चौथा शब्द आलेला आहे तयाचेन योगे, म्हणजे त्यांच्या समागमाने, त्यांच्या सहवासाने. आणि शेवटी शब्द आहे समाधान. आणि इथे त्याचा अर्थ वेगळा आहे. समाधान म्हणजे आत्मसमाधान. आत्मसमाधान असा समाधानचा अर्थ आहे. समर्थ सांगतात जो खरा भक्त आहे, जो खरा ज्ञानवान आहे, जो सारासार विचार करणारा आणि वृत्तीने वैराग्य संपन्न आहे, जो योगी म्हणजे मन ताब्यात ठेवणार आहे, क्षमाशील आहे, कृपाळू आहे, तसेच जो समर्थ, कर्तव्यदक्ष आणि सदैव तत्पर आहे, ज्याने शास्त्राभ्यास केलेला असून जो अत्यंत चतुर, व्यवहार ज्ञानी आहे, अशा गुणांनी संपन्न असलेल्या संत सद्गुरूंच्या सहवासातच आत्मज्ञान म्हणजे आत्मसमाधान लाभते. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ समजून घेऊया. समर्थ सांगतात जो खरा भक्त आहे, जो खरा ज्ञानवान आहे, जो सारासार विचार करणारा आणि वृत्तीने वैराग्य संपन्न आहे, जो योगी म्हणजे मन ताब्यात ठेवणारा, क्षमाशील आहे, कृपाळू आहे, तसेच जो समर्थ, कर्तव्यदक्ष,
सदैव तत्पर आहे, ज्याने शास्त्राभ्यास केलेला असून जो अत्यंत चतुर व्यवहारज्ञानी अशा गुणांनी संपन्न असलेल्या संत सद्गुरूंच्या सहवासातच आत्मज्ञान आत्मसमाधान लाभते, असा या 183 श्लोकाचा सोपा अर्थ आहे. जगामध्ये कोणताही जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो अगदी असमर्थ म्हणजे असहाय असतो. जगण्यासाठी त्याला काही काळ दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. इतरांकडून शिकूनच मग प्राणी स्वतंत्रपणे जगतो, वागतो. माणसाचा विचार केला तर बहुतेक सगळ्याच गोष्टी त्याला दुसऱ्याकडून शिकाव्या लागतात. अगदी जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत माणूस शिकतच राहतो, म्हणजे गुरु करीत असतो. मानवी जीवन गुरूंशिवाय अपूर्ण आहे. गुरूंशिवाय चालत नाही, हे जर खरे आहे. व्यवहारामध्ये पण गुरु पाहिजे, तर मग ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान करून घेण्यासाठी गुरूंशिवाय पर्याय नाही, हे सांगायलाच नको. जीवनात व्यवहारामध्ये कोणतेही ज्ञान किंवा कला किंवा विद्या देणारे गुरु असतात. आपल्याला त्याचा अनुभव आहे. कोणतेही ज्ञान मिळवायचं असेल, कला शिकायची असेल, विद्या संपादन करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. तर भगवंताचे, आत्मस्वरूपाचे, सत्स्वरूपाचे ज्ञान देणारे सद्गुरू असतात. व्यवहारातले गुरु असतात आणि सत्स्वरूपाचे ज्ञान करून देणारे सद्गुरू असतात. ग्रंथ वाचून किंवा स्वतः खटपट करून एखादी विद्या किंवा कला आपल्याला हस्तगत करता येईल, मिळवता येईल. परंतु त्यामध्ये सुद्धा एखाद्या जाणकार ज्ञानी माणसाचा सहवास लाभला तर जे ज्ञान प्राप्त होऊ शकते ते केवळ ग्रंथ देऊ शकत नाही. ग्रंथ हेच गुरु हे आपल्याला माहीत आहे. परंतु ग्रंथाचा अभ्यास करत असताना जर आपल्याला एखाद्या जाणकार माणसाचा, ज्ञानी माणसाचा सहवास लाभला तर ते जास्त चांगलं आहे. त्यांच्याकडून जे ज्ञान प्राप्त होऊ शकते ते केवळ ग्रंथ देऊ शकत नाही. परंतु परमार्थ हा संपूर्णपणे इंद्रियातीत सूक्ष्म असा विषय आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी परमार्थ अज्ञात असतो. परमार्थाची जाण नसते, माहिती नसते. आपण सर्वजण अविद्येच्या म्हणजे अज्ञानाच्या कक्षेत वावरणारी माणसे. आपण आपली अक्कल वापरून, आपली बुद्धी चालवून किती खटपट केली तरीसुद्धा आपण अविद्येच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी अविद्येच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी अविद्या ओलांडून बाहेर पडलेल्या ज्ञानी पुरुषांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. म्हणून सद्गुरू वाचून परमार्थ नाही, सद्गुरू वाचून पर्याय नाही, असे सर्व संतांचे एक मत आहे. सर्व संतांनी एक मताने सांगितलेलं आहे की परमार्थामध्ये सद्गुरूशिवाय पर्याय नाही, किंबहुना सद्गुरूंशिवाय परमार्थ नाही. आणि यासाठी समर्थ
श्री रामदास स्वामी आपल्याला सद्गुरूंची काही लक्षणे सांगत आहेत. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी आपल्याला सद्गुरूंची 10 ते 12 लक्षणे सांगितली आहेत. पण तेवढ्यावरूनच सद्गुरूंची आपल्याला पूर्ण ओळख होईल असे नाही. कारण भगवंताप्रमाणे सद्गुरूंचेही शब्दामध्ये वर्णन करणे कठीण आहे. जसं भगवंताचं वर्णन आपल्याला शब्दात करता येत नाही, तसं आपल्याला सद्गुरूंचं देखील वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. म्हणून समर्थ दासबोधाच्या 5व्या दशकातील पहिल्या समासातून एक ओवी लिहितात. जय जय जी सद्गुरू पूर्ण कामा, परमपुरुषा आत्मया रामा, अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिता न वचे. काय म्हणतात समर्थ? हे सद्गुरू राया, तुमचा जय जयकार. तुम्ही पूर्ण काम आहात. याचा अर्थ तुमच्या सर्व कामना पूर्ण झालेल्या असल्याने तुम्ही तृप्त आहात. तुम्हीच सर्वोत्तम पुरुष म्हणजे ईश्वर आहात. सर्वांच्या हृदयात आत्मस्वरूप तुम्हीच आहात. म्हणजे सर्वांच्या हृदयात आत्मरूपाने तुम्हीच विराजमान आहात. तुमचा महिमा शब्दांनी सांगण्यासारखा नाही, म्हणून तो वर्णन करता येत नाही. परंतु असे जरी असले, सद्गुरूंचा महिमा शब्दांनी वर्णन करता येत नाही असे जरी असले तरीसुद्धा मानवी जीवन सद्गुरूंशिवाय अपूर्ण असल्याकारणाने सद्गुरूंची काही लक्षणे स्वामीजी या श्लोकातून सांगत आहेत. लौकिकामध्ये जगत असताना, व्यवहार करीत असताना एकमेकांमध्ये प्रेमभाव असणे आवश्यकच आहे. कारण प्रेमभाव नसेल तर ते जीवन कोरडे आहे, शुष्क आहे, वृष्क आहे, वृक्ष आहे. आणि प्रेमालाच परमार्थाच्या क्षेत्रात भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे त्याचा सोपा अर्थ प्रेम आहे. अनेक अर्थ सांगितले जातात भक्तीचे, पण हा सोपा अर्थ म्हणजे प्रेम आहे. लौकिक जगावरील प्रेम हळूहळू कमी करून भगवंताच्या चरणी लावणे याचे नाव परमार्थ. परमार्थाची सुरुवात भक्तीने होते. परमेश्वराबद्दल अंतःकरणात ओतप्रोत प्रेमभाव, भक्तिभाव आपल्याला संत सद्गुरूंजवळ दिसून येतो. आणि म्हणून सद्गुरूंचे पहिले लक्षण सांगताना समर्थांनी सद्गुरू हा भगवंताचा लाडका भक्त असतो असे म्हणून लक्षणे सांगायला सुरुवात केली आहे. पहिला शब्द जो लक्षण सांगतो आपल्याला, त्यामध्ये म्हटलेलं आहे समर्थांनी, जनी भक्त ज्याच्या जीवनात भक्तीने प्रवेश केला की भक्तीच्या मागून आपोआप ज्ञान येते. भक्ती आणि ज्ञानाची अतूट जोडी आहे. भक्तीशिवाय ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून जेथे भक्ती आहे तेथे ज्ञान आहेच. भक्तीशिवाय ज्ञान आले आपल्या जीवनामध्ये, भक्तीशिवाय ज्ञान आले तर माणसाला त्या ज्ञानाचा अहंकार होतो. असे भक्तीशिवाय असलेले ज्ञान मला नको, भक्तीशिवाय असलेले ज्ञान मला नको असे संत एकनाथ महाराज एका अभंगातून लिहितात. तो अभंग असा आहे, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून
ते भगवंताजवळ प्रार्थना करतात. काय म्हटले? भक्तिप्रेमाशिवाय हे देवा मला ज्ञान नको, कारण त्यामुळे माझ्यामध्ये रोज नित्य नवा अभिमान वाढत जातो. तो अभिमान येऊ नये, अहंकार येऊ नये म्हणून ते पुढच्या चरणातून भगवंताकडे प्रार्थना करतात. प्रेमसुख देई, प्रेमसुख देई, प्रेमेविण नाही समाधान. हे देवा मला तू प्रेमसुख दे. दोनदा म्हणतात प्रेमसुख दे, कारण प्रेमाशिवाय समाधान नाही, म्हणजे भक्तीशिवाय समाधान नाही. सद्गुरू हे भक्त असतात आणि ज्ञानीसुद्धा असतात. भक्तीच्या पाठोपाठ ज्ञान येते आणि ज्ञानाच्या मागून वैराग्य येते. अजून एक संत एकनाथ महाराजांचा याविषयी एक अत्यंत गोड अभंग आहे. ज्ञानाच्या मागून वैराग्य येते. सुरुवात आहे भक्तीने. तो अभंग आपण ऐकूया. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिदले महिमान. सोपं आहे. भक्तीच्या पोटी ज्ञान जन्माला आले आणि पुढे म्हणतात भक्तीने ज्ञानासी दिदले महिमान. भक्तीने ज्ञानाचे महिमान म्हणजे महत्त्व वाढवले. भक्तीने ज्ञानाला मोठेपणा दिला. पुढे म्हणतात भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ तेतीचे फूल. भक्ती हे मूळ आहे, परमार्थातलं भक्ती हे मूळ आहे आणि त्या भक्तीला आलेलं फळ म्हणजे ज्ञान आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे वैराग्य केवळ तेतीचे फूल. वैराग्य त्याला आलेले फूल आहे. पुढे ते सुंदर न करतात फूल फळ दोन्ही येर येरा भेटी, ज्ञान वैराग्य तेची भक्तीचे पोटी. फूल फळ हे एकमेकांना भेटतात, म्हणजे ज्ञान आणि वैराग्य जे भक्तीच्या पोटी निर्माण झालेलं आहे त्याला म्हटलेलं आहे फूल आणि फळ. भक्तिविन ज्ञान दिवसती वेळे. एखादा भक्तीशिवाय ज्ञान प्राप्त करायला प्रयत्न करेल तर एकनाथ महाराज म्हणतात तो वेळा आहे. भक्तिविन ज्ञान दिवसती वेळे, मूळ नाही तेथे फळ केवी जोडे. जिथे मूळच नाही तिथे फळ कुठे प्राप्त होणार. म्हणून भक्तियुक्त ज्ञान तेथे नाही पतन. ज्याच्या जीवनामध्ये भक्तियुक्त ज्ञान आहे त्याची कधी अधोगती होत नाही. भक्तियुक्त ज्ञान तेथे नाही पतन. काय कारण? भक्ती माता तया करीतसे जतन. भक्ती माता आहे आणि त्यामुळे ती आपल्या भक्ताचं जतन करते, म्हणजे सांभाळ करते. श्रीमद भागवतामध्ये भक्तीला माता म्हटले आहे आणि ज्ञान आणि वैराग्य तिची 2 मुले आहेत असे वर्णन केले आहे. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी आपल्याला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा सुंदर असा त्रिवेणी संगम झालेला पाहायला मिळतो. सद्गुरूंची लक्षणे सांगताना समर्थ म्हणतात सद्गुरू विवेकी असतात. सारासार विचार करून, सारासार विचार स्वतः करून आपल्या शिष्यांना सुद्धा ते सारासार विचार करायला शिकवून विवेकी बनवतात. सद्गुरू विवेकी असतात म्हणजे काय? सारासार विचार स्वतः करतात आणि आपल्या शिष्यांना सुद्धा सारासार विचार करायला शिकून विवेकी बनवतात. संत सद्गुरू कृपेचा महासागर असतात. अज्ञानी, दीनहीन, पतित लोकांवर आपल्या कृपेचा वर्षाव करून त्यांचा सुद्धा ते उद्धार करतात. त्यांच्याजवळ कृपा असते.
म्हणून विषय वापरलेला आहे. सद्गुरू कृपाळू असतात, कृपेचा महासागर असतात. आपल्यासारख्या सामान्य जीवांचे मन हे अतिशय चंचल असते, अस्थिर असते, आपल्याला नको त्या ठिकाणी घेऊन जाते. ते आपल्या कधी वश होत नाही, मन आपल्या कधी वश होत नाही. परंतु सद्गुरूंनी आपल्या मनाला स्वाधीन केलेले असते. म्हणून समर्थ म्हणतात सद्गुरू योगी असतात. अजून एक योगी शब्दाचा अर्थ आहे. योग शब्द त्यामध्ये मूळ शब्द आहे. योग शब्द संस्कृत आहे, तिथे योज धातू आहे आणि त्याचा अर्थ आहे जोडले जाणे. योग म्हणजे जोडले जाणे. या अर्थाने सद्गुरू केवळ एकाशी म्हणजे आत्मवस्तूशी, प्रभू रामरायाशी, भगवंताशी कायम जोडलेले असतात. किंबहुना त्या एकाशीच एकरूप झालेले असतात. या सर्व गोष्टींच्या मुळाशी भक्ती असते. भक्ती आहे म्हणून ज्ञान आपल्या जीवनामध्ये, ज्ञानामुळे पुढे वैराग्य आलं, विवेक आला, त्यानंतर कृपा आली आणि अशा रीतीने योग देखील आला. या सर्व गोष्टींच्या मुळाशी भक्ती असते. म्हणून समर्थांनी सद्गुरूंचे लक्षण सांगताना ते भक्त असतात हे पहिले लक्षण सांगितले आहे. संत तुकाराम महाराज सांगतात, भक्तीचे ते वर्म जयाचिये हाती, तया घरी शांती क्षमा दया. भगवंताची लक्षणे सांगताना सुद्धा वर्णन केले आहे. दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. सद्गुरूंना ओळखण्याची आणखी काही लक्षणे समर्थ पुढे सांगतात. सद्गुरू क्षमाशील असतात, क्षमावान असतात. व्यवहारामध्ये क्षमाशील पुरुषांना लोक अशक्त समजतात, कमजोर समजतात, तो त्यांचा दोष मानतात. परंतु तो दोष आहे असे समजण्याचे काही कारण नाही. कारण क्षमा हे फार मोठे शस्त्र आहे. त्याशिवाय क्षमा हे पराकाष्ठेचे बल आहे, शस्त्रही आहे आणि शक्ती देखील आहे. क्षमाशील पुरुषाजवळ उत्कृष्ट अत्युच्च शांती असते. जो दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करतो तो कधी अशांत राहू शकत नाही. तो नित्य निरंतर आपल्या स्वस्वरूपी शांतच असतो. म्हणून जीवनामध्ये शांती हवी असेल तर माणसाने क्षमा या गुणाचा त्याग करू नये. क्षमा या गुणाचा अंगीकार केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. अशा रीतीने सद्गुरूंजवळ ही पुढचे देखील लक्षणं पाहायला मिळतात. ते क्षमाशील असतात, शांत असतात, त्यांच्यामध्ये दयाभाव असतो. सद्गुरू आपल्या कर्तव्यामध्ये कधीही कसूर करत नाही. ते कर्तव्यदक्ष, कर्तव्य तत्पर असतात. समर्थ पुढे सांगतात की सद्गुरू वेदशास्त्र संपन्न असतात. त्याचा त्यांनी गाढ गहन अभ्यास केलेला असतो. वेदांचा अभ्यास केला असतो, शास्त्रांचा अभ्यास केला असतो, पुराणांचा केला असतो. जितके जितके आध्यात्मिक ग्रंथ आहे त्यांचा अभ्यास केलेला असतो. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते ज्ञानी असूनही त्यांना ज्ञानाचा जराही अभिमान नसतो, जराही गर्व नसतो. व्यवहाराच्या दृष्टीने आपण विचार केला तर सद्गुरू चतुर असतात. अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या सत्पुरुषांच्या, सद्गुरूंच्या सहवासातच आपल्याला आत्मसमाधान लाभते.
असं स्वामी सांगतात. कारण ते स्वतः आत्मसमाधानी असतात. आत्मसमाधानी असतात. आत्मसमाधान लाभते म्हणजे काय? प्राप्त परिस्थितीत सुखदुःखाच्या प्रसंगी आपले समाधान ढळू न देणे, कायम राखणे, यालाच आत्मसमाधान म्हणतात. प्राप्त परिस्थितीमध्ये जी परिस्थिती आपल्या समोर आहे, सुखदुःखाच्या प्रसंगी आपले समाधान ढळू न देणे, कायम राखणे, यालाच आत्मसमाधान म्हणतात. अशा गुणांनी मंडित असलेल्या मागच्या आणि या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे सद्गुरूंचा सहवास मनुष्याला फार मोठ्या भाग्यानेच लाभतो. परंतु ज्याला तो लाभतो त्याचे मन आमूलाग्र बदलून जाते. त्याचे अज्ञान विरळ होत जाते. त्याच्या कामना वासना कमजोर होतात, क्षीण होतात. त्याची आसक्ती सुटत जाते, काळजी कमी होते आणि संशय मरून जातात. सद्गुरूंवर जर खरे प्रेम करता आले तर अन्य कोणतेही साधन करण्याची आवश्यकताच नाही. आपण अगदी मनापासून त्यांची शरणागती पत्करावी, त्यांचे होऊन जावे. अत्यंत श्रद्धाभावाने त्यांचे चरण घट्ट धरून ठेवावे. त्यांचे प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द मनापासून ऐकावे. भगवंताची खरी ओळख म्हणून त्यांनी आपल्याला दिलेले नाम आहे. भगवंताची खरी ओळख म्हणून त्यांनी आपल्याला दिलेले जे नाम आहे त्याचा सतत उच्चार करीत जावे आणि जीवनामध्ये जे जे काही घडेल त्यामध्ये त्यांचा हात आहे, त्यांचीच इच्छा आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये या घटना घडतात आणि पुढे घडणार आहेत, हे कायम ध्यानात ठेवून सदैव समाधानी राहावे. हाच श्री समर्थांचा परमार्थ आहे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.